Hello dear student, I am Mr. Balaji Ingle. I welcome you on my YouTube channel. Dear student, today we are going to learn 3.4 Statement of Purpose. Statement means विधान, purpose means हेतू किंवा उद्देश, motive. Dear student, this is our second video on this chapter. In our previous video, we had seen about icebreakers of the statement of purpose. Dear student, today we are going to learn what is mean by statement of purpose and the format of statement of purpose. Dear student, we know that statement of purpose is a part of admission process in college or universities. विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्यासाठी एक नवीन भाग आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आज विस्तृतपणे स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय आणि त्याचं फॉर्मॅट काय आहे, स्वरूप काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, 12वी नंतर तुम्हाला एखाद्या भारतातील किंवा विदेशातील नामांकित कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यावा लागतो आणि ह्या प्रवेशासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये कोणकोणते गुण आहेत, तुमच्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटी आहेत, तुम्हाला लिहून द्यावं लागते. तुम्ही जो प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यापीठामध्ये तुम्हाला का प्रवेश घ्यायचा आहे हे सांगावं लागते. तुम्ही एखादी डिग्री किंवा डिप्लोमा करत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही कसे इलिजिबल आहात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागते. तुमच्यामध्ये काय क्वालिटी आहे हे सांगावं लागते आणि तुम्ही विशिष्ट कोर्सलाच काय ॲडमिशन घेता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका एक्सपर्ट टीमच्या पॅनल पुढे सांगावी लागत असते. आणि हे सांगणं म्हणजेच हे सगळं मांडणं, हे सगळं लिहिणं म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज हे आहे. हे आपल्याला आता शिकायचं आहे. पाहिल्याच्या नंतर तुम्हाला हे समजेल. तर चला आता आपण याच्यातला समोरचा भाग पाहू. स्टेटमेंट ऑफ पर्पज मीन्स हेतू विधान, एखाद्या विशिष्ट हेतूसाठी केलेले विधान, एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी मोटिव्हसाठी मोटिव्ह ठेवून केलेले विधान. व्हॉट इज अ स्टेटमेंट ऑफ पर्पज? स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय, हे नाही. तर हे आपल्याला पाहायचं आहे. अ स्टेटमेंट ऑफ पर्पज, SOP, याला शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हटलं जाते, SOP इज अन ॲप्लिकेशन मेड टू अ युनिव्हर्सिटी टू सीक ॲडमिशन टू अ पर्टिक्युलर कोर्स. पहा, स्टेटमेंट ऑफ पर्पज काय आहे? एक प्रकारचं ॲप्लिकेशन आहे, विनंती आहे, अर्ज आहे आणि हे काय केलं जाते, मेड टू युनिव्हर्सिटी, विद्यापीठाकडे केला जातो. कशासाठी? सीक म्हणजे शोधणे किंवा टू लुक फॉर घेणे. काय घेणे? ॲडमिशन टू पर्टिक्युलर कोर्स, एका विशिष्ट कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी एखाद्या विद्यापीठाला केलेला विनंती अर्ज म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे. इट इज अन एसे विच डिस्क्राइब्स यू ॲज अ पर्सन. एक प्रकारचा निबंध आहे आणि या निबंधामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण हे व्यक्ती म्हणून कसे आहोत, आपल्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज आहेत हे आपल्याला मांडायचे आहेत, सांगायचे आहेत. युअर एम्स अँड ॲम्बिशन्स, त्याच्यामध्ये आपले ध्येय आणि आपल्या महत्त्वाकांक्षा ह्या ज्या काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, त्या अर्जामध्ये आपल्याला मांडायच्या आहेत, त्या निबंधामध्ये आपल्याला सांगायच्या आहेत, लिहायच्या आहेत. It speaks about your journey to life and the qualities you have nurtured in the process. पहा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्या आतापर्यंतच्या जीवनाच्या प्रवासाबद्दल सगळी माहिती द्यायची आहे. म्हणजे आपण आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये आतापर्यंत आपण कोणकोणते गुणवैशिष्ट्याने परिपूर्ण आहोत हे मांडायचे आहेत. आपल्यामध्ये असलेल्या सगळ्या क्वालिटीज मांडायच्या आहेत आणि ज्या क्वालिटी आपण काय केल्या आहे, नर्चर. पहा, नर्चर म्हणजे याचं काय केलं आहे, आपण अपब्रिंगिंग केलं आहे, संगोपन केलं आहे, वृद्धिंगत केलं आहे. जे जे गुणवैशिष्ट्ये आपण वाढवलेली आहेत त्या सगळ्यांची माहिती आपल्याला इथं लिहायची आहे, द्यायची आहे. द स्कोर कार्ड और ट्रान्स्क्रिप्ट गिव्ज युअर अकॅडमिक अचिव्हमेंट्स. पहा, आतापर्यंतचं आपलं शैक्षणिक जे स्कोर कार्ड आहे, आपला रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट आपल्याला काय करायचा आहे, तिथं द्यायचा आहे, मांडायचा आहे, लिहायचा आहे.
It is objective, but SOP gives an idea about your innate qualities and is subjective in nature. आता पहा, हे जे काय आहे SOP आहे, हे कसं आहे, एक प्रकारचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह जरी असलं तरीही आपल्यामधल्या जे इनेट क्वालिटी आहेत, आता इनेट क्वालिटी म्हणजे काय, की आपल्यामधल्या असलेल्या ज्या नैसर्गिक क्वालिटी आहेत, आहे की नाही. इनेट म्हणजे काय, नैसर्गिक क्वालिटीज. आणि ते नैसर्गिक क्वालिटीज आपल्याला काय करायचे आहेत, तिथं मांडायचे आहेत, सांगायचे आहेत. आणि म्हणून जरीही ऑब्जेक्टिव्ह SOP जरी ऑब्जेक्टिव्ह असलं तरी ते स्वभावानं कसं आहे, नेचरनं कसं आहे, सब्जेक्टिव्ह आहे की नाही. इट इज ऑब्जेक्टिव्ह. हे ऑब्जेक्टिव्ह जरी असलं तरी इथं नेचरनं कसं आहे, ते सब्जेक्टिव्ह आहे. आणि त्यासाठी आपण आपली इनेट क्वालिटी म्हणजे नैसर्गिक अंगभूत क्वालिटीज हे आपल्याला तिथं मांडायचे आहेत. द SOP गिव्ज यू अन अपॉर्च्युनिटी टू शो द स्पेशल क्वालिटीज विच मेक यू डिस्टिंक्ट फ्रॉम अदर्स. पहा, डिस्टिंक्ट फ्रॉम अदर, इतरांपेक्षा वेगळं. SOP मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला SOP एक अपॉर्च्युनिटी देते. कायची ऑपॉर्च्युनिटी, की आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत, इतरांपेक्षा आपल्यामध्ये कोणकोणते गुणवैशिष्ट्य आहेत, कोणकोणत्या स्पेशल क्वालिटी आहेत, हे मांडण्यासाठी, सांगण्यासाठी SOP आपल्याला एक संधी देते. आणि त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत, आहे की नाही, हे आपण इथं काय केलं पाहिजे, सांगलं पाहिजे. इट एक्सप्लेन्स वाय यू वॉन्ट टू जॉईन द कोर्स, व्हॉट इज युअर लाइकिंग, हाऊ यू हॅव डेव्हलप्ड युअर लाइकिंग. आता पहा, याच्यामध्ये काय करायचं आहे, इट एक्सप्लेन्स, आपण एक्सप्लेन करायचं काय, वाय यू वॉन्ट टू जॉईन द कोर्स, आपल्याला विशिष्ट अभ्यासक्रमालाच ॲडमिशन का घ्यायचं आहे. कारण की विशिष्ट अभ्यासक्रम तुम्हाला आवडतो, ते त्याच्याविषयी नॅचरल तुमच्या अंगामध्ये गुणवैशिष्ट्य आहेत, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. व्हॉट इज युअर लाइकिंग, आपल्या कोणकोणत्या त्या अभ्यासक्रमाविषयी आवडत्या गोष्टी आपल्याला येतात, आपल्याला जमतात, हे सांगायचं आहे. हाऊ यू हॅव डेव्हलप्ड युअर लाइकिंग, आणि आपण जे आपल्या गुणवैशिष्ट्याची कशी आतापर्यंत डेव्हलपमेंट केली, आपल्या अंगातल्या अंगीभूत कलागुणांची आपण कशी वाढ केली, हे आपल्या याच्यामध्ये सांगायचं आहे. आणि विशिष्ट कोर्स आपण त्याच्यामुळं आपण जॉईन करत आहोत, हे तिथं आपल्याला ठासून सांगायचं आहे. इट जस्टिफाईज हाऊ यू विल बी एबल टू अचीव युअर एम. पहा, हे काय करते, जस्टिफाय करते की आपल्याला काय करायचं आहे, आपण आपलं एम कशा पद्धतीनं अचीव करणार आहोत, आपण त्यासाठी कोणते एफर्ट्स घेणार आहोत, कोणते प्रयत्न करणार आहोत, हे सगळं आपल्याला तिथे लिहायचं आहे. इट ऑल्सो एक्सप्लेन्स वाय यू हॅव सिलेक्टेड अ पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी. पहा, आता पर्टिक्युलर कोर्स आपण का निवडला हे तर आपल्याला सांगायचं आहे. त्याचप्रमाणे पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी आणि कॉलेज आपण ते का निवडलेलं आहे हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. कारण की त्या कॉलेजची हिस्ट्री आपल्याला माहीत आहे, तिथला अकॅडमिक आपल्याला सक्सेस रेट माहीत आहेत, तिथलं सराउंडिंग माहीत आहेत, आणि ते कॉलेज आपल्याला जॉब देऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टी तिथं मांडायच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सप्लेन करायच्या आहे. अशा पद्धतीचं आपण पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी का सिलेक्ट केली हे तिथं सांगायचं आहे. कारण काय, त्या युनिव्हर्सिटीच्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला तिथं मांडायच्या आहेत. द SOP इज अ गेटवे टू युअर करिअर ॲज द ॲडमिशन कमिटी जजेस यू or screens the applications on the basis of the SOPs received. Hence, it is a very important document. आता पहा, SOP काय आहे, SOP एक गेटवे आहे, प्रवेशद्वार आहे. कशाचं, आपल्या करिअरचं प्रवेशद्वार. कारण काय आहे की SOP जर आपला सुपर वाटला, चांगला वाटला, इतरापेक्षा वेगळा वाटला, आहे की नाही, डिस्टिंक्ट फ्रॉम अदर असा जर वाटला, तर ते कॉलेज आपल्याला काय करेल, ते विद्यापीठ आपल्याला काय करेल, तात्काळ ॲडमिशन देईल. आणि तशा नामांकित कॉलेजला आणि रेप्युटेटेड विद्यापीठाला जर आपण आपलं ॲडमिशन झालं तर आपलं करिअर का होईल, ब्राईट होईल. म्हणून काय म्हटलं आहे, आपला जो SOP काय आहे, गेटवे आहे, काय प्रवेशद्वार आहे टू आवर करिअर, आहे की नाही. मग काय होईल, तिथे जी ॲडमिशन कमिटी आहे, ते जजेस आहे, ते काय करतील, आपलं
SOP screen the application on the basis of the SOPs received. आणि त्यांनी जे SOP रिसीव केले आहेत त्या सगळ्याची काय करतील ते कमिटी जजेस काय करतील ते पाहतील आणि त्याच्यात जर आपला जर SOP त्यांना जर चांगला वाटला तर ते काय करतील आपल्याला प्रवेश देतील. म्हणून काय SOP आहे गेटवे आहे, प्रवेशद्वार आहे आपल्या करिअरचं. हेन्स इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. आणि अशामुळं SOP काय आहे हे खूप महत्त्वाचा दस्तऐवज आहे. डॉक्युमेंट म्हणजे इथं काय दस्तऐवज, आणि हे दस्तऐवज कसा आहे एकदम चांगला आहे, इतर आहे की नाही, आणि म्हणूनच हा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे असं त्याला म्हटलेलं आहे. आता पुढचा भाग पाहू आपण. द SOPs फॉर अंडरग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अँड डॉक्टरेट लेवल्स वुड बी डिफरंट. आता पहा जो SOPs आहेत है की नाही स्टेटमेंट ऑफ पर्पज जे आहेत ते अंडर ग्रॅज्युएट म्हणजे पदवी पूर्व, ज्याला आपण फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर म्हणतो. म्हणजे BA फर्स्ट इयर, BA सेकंड इयर, BSc सेकंड इयर, BCom सेकंड इयर, BA थर्ड इयर, BSc थर्ड इयर, BCom थर्ड इयर, किंवा कुठलेही मग ते डॉक्टरेटचे असो, इंजिनिअरिंगचे असो आहे की नाही, हे सगळे जे त्याला काय म्हटलं जाते अंडर ग्रॅज्युएट पदवीपूर्व, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आहे की नाही असं त्याला म्हटलं जाते. पोस्ट ग्रॅज्युएट पदव्युत्तर म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असते, मास्टर डिग्री आपण त्याला म्हणतो. आणि त्याच्यानंतर डॉक्टरेटला म्हटलं जाते वाचस्पती, मराठीमध्ये काय म्हटलं जाते त्याला विद्यावाचस्पती, आणि इंग्रजीमध्ये याला PhD डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी असं म्हटलं जाते. आणि ह्या सगळ्यासाठी हे काय आहेत SOP हे वेगवेगळे आपल्याला लिहावे लागते, वेगवेगळे तिथं मांडावे लागते. तर SOPs डिफर अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. गरजेनुसार सुद्धा हे SOP काय असे स्टेटमेंट ऑफ पर्पज वेगवेगळे असते, जशी गरज तसं SOP हे की नाही त्या पद्धतीनं आपल्याला तिथं ते लिहावं लागते, मांडावं लागते. द नंबर ऑफ वर्ड्स इन विच अँड SOP इज रिटन इज ऑल्सो डिफरंट फॉर डिफरंट युनिव्हर्सिटीज. आता वेगवेगळ्या विद्यापीठाच्या वेगवेगळ्या SOP मध्ये वेगवेगळ्या शब्दामध्ये आपल्याला ते लिहावे लागते, मांडावे लागते, तिथं ते सांगावे लागत असते. म्हणून ते त्या वेगवेगळ्या विद्यापीठानुसार ते वेगवेगळे SOP वेगवेगळ्या वर्डमध्ये दिलेली असतात किंवा लिहावे लागत असतात. ॲट धिस लेवल when you would pass your standard 12 examination and write personal statement to universities for admission to undergraduate course, you should follow the format given below. आता पहा जसं यांनी सांगितलं पोस्ट ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन आणि डॉक्टरेटला लेवलला वेगवेगळे डिफरंट SOP असतात. तसं यांनी सांगितलं जेव्हा तुम्ही तुमची 12वी परीक्षा उत्तीर्ण व्हाल आणि 12वी परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करावं लागेल, राईट युअर पर्सनल स्टेटमेंट आहे की नाही, तुम्हाला स्वतःचं तुमचं SOP लिहावं लागेल. कशासाठी, विद्यापीठासाठी. विद्यापीठाला आपल्याला स्वतःचं SOP लिहावं लागेल. कशासाठी, ॲडमिशन टू अंडर ग्रॅज्युएट कोर्स, आपल्याला अंडर ग्रॅज्युएट कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असते हे की नाही, पदवी पूर्व कोर्सला काय करायला लागते आपल्याला ॲडमिशन घ्यावं लागत असते. आणि त्यासाठी आपल्याला आपला SOP तयार करावा लागतो. आणि तो SOP याचं फॉर्मॅट दिलं आहे, त्याचं स्वरूप दिलं आहे, आणि तो कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला लिहावा लागतो हे इथं त्यांनी दिलेले आहे. आता हे आपण पाहू. फॉर्मॅट ऑफ द SOP. आता पहा फॉर्मॅट ऑफ द SOP, फॉर्मॅट म्हणजे स्वरूप, आणि SOP म्हणजे आपल्याला माहिती स्टेटमेंट ऑफ पर्पज हे की नाही, उद्देशाचे विधान किंवा हेतू विधान असं आपण त्याला म्हणतो. आता हे आपण पाहणार आहोत प्रत्यक्ष फॉर्मॅट ऑफ द SOP. आता पहा तुमची 12वी झाली आहे आणि तुम्हाला अंडर ग्रॅज्युएटसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यासाठी तुम्हाला SOP लिहावा लागतो आणि त्याचं फॉर्मॅट, त्याचं स्वरूप हे पुढील प्रमाणे आहे. द स्टेटमेंट ऑफ पर्पज शुड बी रिटन इन अराउंड 500 वर्ड्स. पहा आपल्याला हे काय करावं लागते, स्टेटमेंट ऑफ पर्पज आपला SOP किती शब्दामध्ये लिहावं लागेल, आपल्याला जवळपास 500 शब्दामध्ये लिहावा लागेल, अराउंड 500 वर्ड्स. टेंटेटिव्हली म्हणजे साधारणपणे इन 5/6 पॅरेग्राफ्स, निदान साधारणपणे
5 ते 6 पॅरेग्राफमध्ये आपले SOP आपल्याला तयार करावं लागेल. पहा, SOP मध्ये एकूण किती शब्द लिहावे लागतील? जवळपास 500 शब्द. आणि किती पॅरेग्राफ असावे लागतील? 5 ते 6 पॅरेग्राफ टेंटेटिव्हली, म्हणजे साधारणपणे 5 ते 6 पॅरेग्राफमध्ये लिहावं लागेल. बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन. Talk about your personal background, your mental makeup and your aim in life. पहा, आपल्याला या पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्याची काय लिहावं लागेल? सुरुवात कशी करावी लागेल? आपलं इंट्रोडक्शन द्यावं लागेल. त्यानंतर टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड. आपलं पर्सनल बॅकग्राऊंड म्हणजे आपण आतापर्यंत कोणकोणत्या अचिव्हमेंट प्राप्त केल्या, आपल्यामध्ये कोणत्या क्वालिटीज आहेत, आपल्यामध्ये कोणकोणते प्लस पॉईंट आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःबद्दल आपलं लिहावं लागेल. आपली पूर्ण माहिती, बॅकग्राऊंड म्हणजे आपली माहिती, सगळी माहिती इथं स्वतःविषयी द्यावी लागेल. युअर मेंटल मेकअप. आणि मेंटल मेकअप म्हणजे काय? की तुम्ही कशा प्रकारे मानसिकरित्या तुमची घडण झाली आहे की नाही. फिजिकल पर्सनल बॅकग्राऊंड द्यावंच लागेल, परंतु मेंटल मेकअप, मानसिक घडण, हे आपल्याला सुद्धा द्यावं लागेल. युअर एम इन लाईफ. आणि आपल्या जीवनातील जे ध्येय आहेत त्या ध्येयाबद्दलची इथं माहिती लिहावं लागेल. हे आपल्याला पहिल्या पॅरेग्राफमध्ये हे सगळं माहिती लिहावी लागेल. द सेकंड पॅराग्राफ शुड सीक अबाउट वाय यू विश टू जॉईन धिस स्पेसिफिक प्रोग्राम कोर्स युअर एरिया ऑफ इंटरेस्ट. आता पहा, दुसऱ्या पॅराग्राफमध्ये आपल्याला काय करावं लागेल? या विशिष्ट कोर्सला आपल्याला का आपण हे विशिष्ट कोर्स आपण का निवडला, स्पेसिफिक कोर्स आपण का निवडला, या स्पेसिफिक कोर्सला आपल्याला का जॉईन व्हायचं आहे हे आपल्याला लिहावं लागेल. त्याचबरोबर एरिया ऑफ इंटरेस्ट, आपले जे आवडीचे क्षेत्र आहेत ह्या क्षेत्राची आपल्याला माहिती द्यावी लागेल. म्हणजे काय की समजा तुम्हाला आर्ट आवडत असेल, कला फॅकल्टी, तर तुम्हाला त्याच्याविषयी माहिती द्यावी. तुम्हाला म्युझिक आवडत असेल तर तुम्ही तुमच्या म्युझिकविषयी माहिती द्यावी लागेल. आणि म्हणून तुम्ही या संगीत विषयी माहिती असल्यामुळे तुम्ही काय केले आहे? ॲडमिशन घेतलेलं आहे. कशासाठी? या कोर्सला, संगीताच्या कोर्सला, आहे की नाही. अशा प्रकारे तुमची जी एरिया ऑफ इंटरेस्ट आहे, जर मानवी शरीराबद्दल, मानवी आरोग्याबद्दल जर अभ्यास करावा वाटत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. आणि म्हणून तुम्ही हा मेडिकल फील्डला जॉईन करण्यासाठी तुम्ही काय केलं आहे? SOP लिहिलं आहे असं इथं सांगावं लागेल. म्हणजे आपला एरिया आणि इंटरेस्ट आणि आपण जॉईन केलेला कोर्स याच्याविषयी आपल्याला माहिती तिथं द्यावी लागेल, आहे की नाही. जर आपल्याला क्रिकेटची आवड असेल आणि आपण जर इंजिनिअरिंग करत असेल तर तसं जमणार नाही. आपला जो एरिया आहे, इंटरेस्ट आहे, त्या इंटरेस्टची संलग्नित कोर्स जर आपण केला तर आपलं SOP का हो लवकर सिलेक्ट केल्या जाईल, आपल्याला लवकर ॲडमिशन दिलं जाईल. इन द थर्ड पॅराग्राफ राईट अबाउट युअर क्वालिटीज दॅट वूड बी हेल्प यू सुटेबल फॉर धिस करिअर गोल ऑर ऑब्जेक्टिव्ह. पहा, आता काय झालं आहे की थर्ड पॅराग्राफमध्ये आपल्याला काय केलं की आपल्या क्वालिटीबद्दल माहिती लिहावी लागेल. आणि ज्या काही क्वालिटी आहेत त्या क्वालिटी काय करतील? आपल्याला लिहून वुड बी हेल्पफुल ऑर सुटेबल फॉर दिस करिअर गोल ऑर सब्जेक्ट. पहा, आपल्या जे क्वालिटीज आहेत त्या क्वालिटी आपल्या ध्येयासाठी, आपल्या ऑब्जेक्टिव्हसाठी आपल्याला काय करतील? योग्य असतील याची आपल्याला तिथं माहिती द्यावी लागेल. शो हाऊ युअर हॉबीज अँड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी वुड बी हेल्पफुल इन स्ट्रेंथनिंग युअर गोल. पहा, आपलं जे गोल आहे, जे ध्येय आहे, ते आपलं ध्येय गाठण्यासाठी आपल्या ज्या हॉबीज आहेत त्याच्याविषयी माहिती द्यावी लागेल. त्याचप्रमाणे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, आपल्याला आपल्या अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणकोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला भाग घेतलेला आहे, इतर कोणकोणत्या गोष्टी आपल्याला आवडतात याची सुद्धा माहिती द्यावी लागेल. कारण काय, ह्या सगळ्या गोष्टी काय करतील? आपलं जे गोल आहे ते गोल स्ट्रेंथन करण्यासाठी, ते मजबूत करण्यासाठी आपल्याला का होईल? उपयोगी येईल किंवा मदत त्याची मिळेल. In the fourth paragraph, mention your experiences in this field or any internship project you have done. पहा, आता इथं शब्द आहे इंटर्नशिप. इंटर्नशिप म्हणजे काय की नोकरीच्या अगोदर केलेले शिकाऊ काम. तर इन द फोर्थ पॅराग्राफमध्ये आपल्याला काय करायचं? फोर्थ पॅराग्राफमध्ये आपले अनुभव लिहायचे, एक्सपिरियन्स लिहायचे. आणि कशाबद्दल? इन द फील्ड ऑर एनी इंटर्नशिप प्रोजेक्ट यू हॅव डन. आपण नोकरीच्या अगोदर एखाद्या कोण्या क्षेत्रामध्ये जर काम केलं असेल तो आपले एरिया ऑफ इंटरेस्ट हे आपल्याला त्याच्यामध्ये द्यावं लागेल. आपण त्या इंटर्नशिप बद्दल माहिती आपल्याला द्यावं लागेल. आपण आपल्या केलेल्या प्रोजेक्टबद्दल आपल्याला माहिती द्यावी लागेल. यू हॅव
you can state something which makes you distinct from the other applicant. पहा, आपल्याला आपल्याविषयी अशी माहिती द्यावी लागेल, आपल्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीची, आपल्या हॉबीजची, आपल्या एरिया ऑफ इंटरेस्टची, आपल्या मेंटल मेकअपची, आपल्या पर्सनल बॅकग्राऊंडची, ही माहिती आपल्याला इतक्या चांगल्या रीतीने लिहावी लागेल जेणेकरून त्या माहितीच्या आधारे आपण आपलं गोल का होईल साध्य करण्यासाठी हे सगळे पॉईंट आपल्याला काय करतील, स्ट्रेंथनिंग करतील, आपल्याला ते काय करतील, एक प्रकारची सपोर्ट करतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण लिहाव्या लागतील ज्याच्यामुळं आपला जो SOP आहे तो इतरापेक्षा डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर ॲप्लिकंट, इतर अर्जदारापेक्षा आपला SOP कसा वेगळा होईल हे आपल्याला लक्षात घेऊन हे काम करावं लागेल. अशा पद्धतीचं आपल्याला SOP आपला लिहावा लागेल. इन द कन्क्लुडिंग पॅरेग्राफ, आता समारोपाच्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला काय लागेल, स्टेट हाऊ ॲडमिशन टू धिस पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटी would be beneficial to you and how you look at it from a long term career perspective. आता पहा, आपल्याला काय करावं लागेल, आता आपलं लॉंग टर्म करिअर पर्स्पेक्टिव्हबद्दल जे आहे हे याच्या या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला लिहावं लागेल. याच्यामध्ये आपण विशिष्ट कोर्सला ॲडमिशन का घेतलं, त्याचा आपल्याला काय उपयोग होणार आहे की नाही, कशासाठी, दीर्घकालीन करिअरबद्दल आपल्याला काय उपयोग होणार आहे हे सगळं आपल्याला या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये लिहावा लागेल, है की नाही. राईट द स्टेटमेंट ऑफ पर्पज इन क्लिअर अँड ल्युसिड लँग्वेज. पहा, आता इथं काही गोष्टी आपल्याला त्यांनी सांगले आहे की स्टेटमेंट ऑफ पर्पज हे कसं लिहावं लागेल, आपल्याला स्पष्ट आणि ल्युसिड म्हणजे स्पष्ट, ल्युसिडचा अर्थसुद्धा स्पष्ट लँग्वेजमध्ये लिहावं लागेल जेणेकरून आपल्या लँग्वेजमुळं काय होते, आपली पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होते. डू नॉट मेक स्पेलिंग ऑर कन्स्ट्रक्शन मिस्टेक. पहा, स्पेलिंगच्या चुका करता आल्या नाही, कन्स्ट्रक्शन म्हणजे वाक्य रचनेच्या आपल्याला चुका करता येणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, हे SOP मध्ये नाही तर आपल्याला परीक्षेमध्ये कुठल्याही प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपल्याला स्पेलिंग मिस्टेक आणि कन्स्ट्रक्शन मिस्टेक ह्या म्हणजे करता येणार नाहीत आणि केल्या नाही पाहिजे. यू शूड बी कन्व्हिन्सिंग. आता आपली काय केली पाहिजे, एक प्रकारची आपण काय केलं पाहिजे, कन्व्हिन्सिंग म्हणजे आपण ठामपणे स्पष्टपणे आपल्या गोष्टी तिथं मांडल्या पाहिजे. आता पहा, SOP लिहिताना हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत, आपल्याला काय करावं लागेल, हे मुद्दे आपण लक्षात ठेवावे लागतील. हे आपले मुद्दे SOP लिहिताना ह्या गोष्टी आपल्याला खूप ठळकपणे स्पष्टपणे लक्षात ठेवून लिहाव्या लागतील. आपली लँग्वेज कशी असली पाहिजे, क्लिअर आणि ल्युसिड असली पाहिजे, स्पेलिंग मिस्टेक आणि कन्स्ट्रक्शन मिस्टेक आपल्याला करता येणार नाही. आणि यू शूड बी कन्व्हिन्सिंग, आपण काय असलं पाहिजे, आपल्या मुद्दे मांडताना आपल्या ध्येयाबद्दल, आपल्या क्वालिटीजबद्दल आपण काय असलं पाहिजे, कन्व्हिन्सिंग, खात्री आपल्यामध्ये असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे, ठामपणा असला पाहिजे. शोईंग डिटर्मिनेशन इन युअर करिअर. पहा, आपण जे करिअर निवडलं आहे त्या करिअरविषयी आपलं काय असलं पाहिजे, डिटर्मिनेशन असलं पाहिजे, आपला विश्वास असला पाहिजे. आपण जे करिअर निवडलं आहे त्या करिअर संबंधी आपलं स्पष्ट असं ठाम असं मत असलं पाहिजे. युअर पर्पज ऑफ चूजिंग धिस पर्टिक्युलर कोर्स अँड युनिव्हर्सिटी शुड बी इन अकॉर्डन्स विथ युअर करिअर. पहा, तर आपण आपली जी विद्यापीठ हे आपण निवडलेलं आहे की नाही, जो कोर्स निवडलेला आहे ते कोर्स आणि आता पहा काय म्हणलं आहे, युअर पर्पज ऑफ चूजिंग धिस पर्टिक्युलर कोर्स. आपण जो कोर्स निवडलेला आहे आणि जे अभ्यासक्रम निवडलेला आहे आणि जे विद्यापीठ निवडलेलं आहे हे आपल्या अकॉर्डन्स विथ युअर करिअर, आपल्या करिअरशी ते संबंधित असलं पाहिजे, संलग्न असलं पाहिजे. या दोघांचा परस्पर का असला पाहिजे, संबंध असला पाहिजे, है की नाही. म्हणजे जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये आपण जो कोर्स निवडला आहे तो कोर्स आपला जर झाल्याच्या नंतर आपल्याला त्या कोर्सबाबत काय असलं पाहिजे, प्लेसमेंट मिळाली पाहिजे, हे की नाही. त्याच्याविषयी आपल्याला
करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी त्या गोष्टी पूरक ठरल्या पाहिजे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा परस्पर काय असला पाहिजे, संबंध असला पाहिजे. रिमेंबर दॅट युअर पर्सनॅलिटी इज रिफ्लेक्टेड थ्रू दिस. आता याच्यातून काय होत असते, आपलं जीवनाचं प्रतिबिंब रिफ्लेक्ट होत असते, परावर्तित होत असते. हायलाईट युअर क्वालिटीज लाईफ एक्सपिरियन्स इन सच अ वे दॅट युअर ॲप्लिकेशन शुड स्टँड आउट फ्रॉम द रेस्ट. पहा, आणि आपलं जे SOP आहे, हे SOP काय असलं पाहिजे, इतरांपासून वेगळं असलं पाहिजे. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हायलाईट युअर क्वालिटीज, आपले जे गुण आहेत ते गुण काय केले आपण स्पष्टपणे तिथं मांडले पाहिजे. लाईफ एक्सपिरियन्सेस इन सच अ वे, पहा आपले लाईफ एक्सपिरियन्सेस जीवनातील अनुभव हे काय केले पाहिजे, आपली जी ती पॅनल असते, जी कमिटी असते, एक्सपर्ट कमिटी, जजेस, त्यांच्यापुढे आपले गुणवैशिष्ट्य, क्वालिटीज, लाईफ ऑफ एक्सपिरियन्सेस हे सगळं स्पष्टपणे पारदर्शकपणे आपल्याला मांडता आलं पाहिजे. आणि इतरांपेक्षा आपला SOP काय असला पाहिजे, वेगळा असला पाहिजे इतर ॲप्लिकेंटपेक्षा. आणि त्याच्यामुळं काय होईल, लगेच आपल्याला ॲडमिशन मिळेल आणि आपण काय होईल, आपल्या ध्येयामध्ये साध्य होईल. म्हणजे आपलं ध्येय काय की त्या विशिष्ट कॉलेजला, विद्यापीठाला ॲडमिशन मिळवणं. आणि याच्यासाठीच हा SOP लिहिला जातो. आपण पूर्वीच सांगितलं, SOP इज अ पार्ट ऑफ ॲडमिशन प्रोसेस इन कॉलेज ऑर युनिव्हर्सिटी. SOP काय आहे, एक प्रकारची पार्ट ऑफ ॲडमिशन प्रोसेस आहे. आणि ज्या कॉलेज आणि विद्यापीठामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच्यात आपलं घेता आलं पाहिजे. तर आता इथं हा SOPचा आपला काय, व्हॉट इज मेन बाय SOP, आणि त्याच्यानंतर फॉर्मॅट ऑफ SOP, आणि त्याच्यानंतर आता शेवटी आपण काय पाहिलं, मेन पॉईंट ऑफ SOP, है की नाही. वी ऑलवेज रिमेंबर ऑल दिस पॉईंट वेन वी राईट अ SOP. आता आपल्याला पाहायचं आहे, लुक ॲट द सॅम्पल ऑफ SOPs गिवन हिअर. सॅम्पल फर्स्ट, स्टेटमेंट ऑफ पर्पजचं सॅम्पल फर्स्ट दिलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दिस सॅम्पल ऑफ SOP वी विल सी इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. सो डिअर स्टुडंट, take care, do your study regularly, have a good day. Thank you very much. Like this channel, subscribe this channel and share this channel. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याच्या पूर्वीची व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला तुम्ही काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, हॅव अ गुड डे.